तेवढा पैसा उपलब्ध नाही नगरपालिकेकडे। मग तुम्ही नगरपालिकेला ताला लावून आपल्या घरी चालले जा ना। असं नाही करू शकत, ताला लावणे असं नाही करू। मग जनतेला ज्या मूलभूत सुविधा पाहिजे, आज शहरातले रस्ते बघा तुम्ही, एखादी ग्रामपंचायत तरी बरी राहते माझ्याकडे, आणि शहरामध्ये घाण पसरलेली आहे। शहरातले रस्ते इथले निष्कृत दर्जाचे आहेत का भियापुरात शहरात लोकांना मनके त्रास वाढलेला आहे। द मॅक्स न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत। आपण आहोत भियापूर नगरपंचायत मध्ये। आपल्याला भियापूर शहराचे हाल आज बघाल। इथले वाईट झाले, स्ट्रीट लाईट बंद, पूर्ण घाण पसरलेले आहे शहरात, आणि शहरात जनते लोकांना मनके त्रास फार वाढले। रोड, रस्ते, वीज आणि पाणी हे सर्वात मूलभूत अधिकार आहेत लोकांचे, पण त्याच्यावर नगरपंचायत हे कुंभकर्ण झोपेत आहे। स्ट्रीट लाईट 6 महिन्यापासून बंद आहेत, पण त्याच्यावर कोणत्याच प्रकारे नगरपंचायत कारवाई करत नाही। तरी आपण काही प्रश्न करू साहेबांना। आपण आहोत नगरपंचायत मध्ये, बागचोरे साहेब आहे। हा साहेब, मी काय म्हटलं, स्ट्रीट लाईट 6 महिन्यापासून बंद आहेत, आपण अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारच्या ठेकेदाराला कारवाई केली नाही। तुम्ही पत्र दिलं होतं, त्यानंतर आपण पत्र पण दिलं ठेकेदाराला। संबंधित ठेकेदाराने आज सकाळी लाईट बदलवलंय। लाईट काल रात्री बंद, त्याच्या व्हिडिओ आहेत माझ्याकडे। आणि शहरामध्ये घाण पसरलेली आहे। शहरातले रस्ते इथले निष्कृत दर्जाचे आहेत का भियापुरात शहरात लोकांना मनके त्रास वाढलेला आहे। शहर स्वच्छतेचं सध्या काम बंद आहे आपल्या नगर परिषदचं, पण नसल्यामुळे आपल्या लोकल स्तरावर आपण घंटा गाडी चालवतोय। असं काम बंद आहे, शासनाकडे पैसा नाही का? 15 वित्त आयोगचे पैसे नाही आलेले आपल्याला स्वच्छतेसाठी, येतात तिथून ना। आपण लोकांकडून टॅक्स घेता का बा? नाही तर एखादी दाखला देत नाही। मग तुम्ही टॅक्स जो घेतात त्याच्या जनतेला सुविधा का नाही मिळत? टॅक्स आपला वाढलेला नाही ग्रामपंचायत पासून, नाही का, तर पुरेसा जेवढा की स्वच्छतेच्या कामासाठी जेवढा पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध नाही नगरपालिकेकडे। मग तुम्ही नगरपालिकेला ताला लावून आपल्या घरी चालले जा ना। असं नाही करू शकत, ताला लावणे असं नाही करू। मग जनतेला ज्या मूलभूत सुविधा पाहिजे, आज शहरातले रस्ते बघा तुम्ही, एखादी ग्रामपंचायत तरी बरी राहते, पण आज हे भियापूर नगरपंचायत शहराला नगरपंचायत मला येते ना। मग शहराचे असे हाल असतील तर मग जनतेने जावे कोणाकडे? नाही, आहे ना प्रशासन त्याला जबाबदार आहे ना। गड्डे वगैरे आहे तर ते भरले जातील, त्याचं एस्टिमेट। आज 2 वर्ष 3 वर्ष प्रशासक, 5 वर्ष प्रशासक बसलेला आहे, पण शहरात आज मनके त्रास जनतेला वाढलेला आहे। पाणी बरोबर येत नाही, वीज, जे स्ट्रीट लाईट आपण लावले 6 महिने पण व्हायचे आहेत, त्यांचे 6 महिन्यापासून स्ट्रीट लाईट बंद आहेत। ते माझ्याकडे व्हिडिओ आहेत, रात्री काढले। आज अशी कोणती जादुई छडी लावली तुम्ही का सकाळीच लाईट चालू झाले? 4 लाईट बंद होत्या। कॉन्ट्रॅक्टरला तुमच्या समोर पत्र दिलं होतं, त्यांनी आज सकाळी लाईट लावलेल्या आहेत। आज संध्याकाळी कर तेच लाईट तुम्हाला बंद दाखवलेत तर ठीक आहे ना, बघू ना आपण। त्यांनी आमच्या कर्मचाऱ्याला दाखवून आले तर आज सकाळीच लाईट चालू केल्यात म्हणून। मी तुम्हाला सांगतो, सकाळी पण लाईट बंद होते, काल संध्याकाळी 7:30चा व्हिडिओ आहे माझ्याकडे, आणि ते लाईट 6 महिन्यापासून बंद आहेत। रात्री नव्हत्या, रात्री बंदच होत्या, सकाळी चालू केल्यात। असं माझं असं म्हटलं आहे का शासनाचा प्रशासनावर काही धाक राहिला नाही? नाही, असं थोडी कुठं आम्ही इथं ऑफिस बंद केलंय का काय केलंय। सुरू आहे ना काम, दैनंदिन काम चालू आहे। टेक्निकल कामामध्ये अडचणी येऊ शकतात आणि थोडं दुरुस्त पण होतं। त्याला तुम्ही 1 वर्षाचे हे दिलं आहे मेंटेनन्स, पण तो 6 महिने लाईटच दुरुस्त करतात, त्याच्यावर एवढी मेहरबानी का? नाही, असं नाही, रिप्लेस होतात लाईट जेव्हा जेव्हा सांगितलं तेव्हा। 8-10 दिवस 15 दिवस एखाद्या वेळेस होऊ शकतात, असं काही नाही। त्यांनी आपल्या एस्टिमेटमध्ये तुम्हाला जे लाईट दिले आहेत, कोणत्या कंपनीचे लाईट दिले आहेत? नाही, ते बघावं लागेल एस्टिमेट कुठलं आहे ते। तुम्ही आता 1 वर्ष बघूनच राहिले का? नाही,
लाईट कुठली येते तर मी थोडी लगेच सांगू शकतो, एस्टिमेट बघून सांगतो मी तुम्हाला. जनतेच्या पूर्ण सुविधा हे पूर्ण करत नाही. ठेकेदार यांची मेहरबानी आहे. ठेकेदाराचं यांची साठगाठ असंच निश्चयात येत आहे. आणि सीओ तुमच्या अजूनपर्यंत आले नाही. सीओ येत नाही बा, सीओची खुर्ची पूर्ण खाली राहते. 12:30-1 हा टायमिंग नाही यांच्यावाला. हे बघा भियापूरचे हाल नगरपंचायतचे सीओ अजूनपर्यंत आले नाही. इथं कर्मचारी राहत नाही बरोबर. आणि जनतेला कोणते कागद मागायचे राहिले तर त्यांना टॅक्स भरल्याचे त्यांना कागद मिळत नाही. लाईट बंद, भियापूर शहरात घाणीचे पसरलेले साम्राज्य, याच्यावर नगरपंचायतचे पूर्णपणे दुर्लक्ष. शासनाच्या वचक प्रशासन राहिला नाही का आणि जनतेचा कोणी वाली राहिला नाही का. आज भियापूरचे स्थानिक नेते म्हणतात आम्ही हे केलं ते केलं, पण आज या भियापूर शहरात एका खेडेगावापेक्षा परिस्थिती निर्णय आहे. तर या शहराचा वाली कोणी राहिला नाही का. कर्मचारी कोणाला ऐकत नाही. शहरात घाणीचे साम्राज्य, त्याच्याने मलेरिया पसरलेला आहे आणि मनका त्रास पण वाढलेला आहे. पाणी दूषित येत आहे. तरी नगरपंचायत हे कुंभकर्ण झोपेत आहे. द मॅक्स न्यूज चॅनल बातमी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.